अभिजित दिपकेला जेव्हा तुमचा आणि त्यांचा फोन झाला, त्यावेळेस तुम्ही काय असा कायदेशीर सल्ला दिला की आत्ता येणं योग्य आहे किंवा ज्या चिंता व्यक्त केल्या जातात की आल्या आल्या विमानतळावरून अरेस्ट होणार का, तर मला सुद्धा ही भीती मनात माझ्या आहेच की त्याला अटक करू शकतात. अहिंसक लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यावर भर दिला पाहिजे. अर्थात त्याच्यामध्ये सरकारतर्फे मुद्दाम काही जणांना घुसवून, दगडफेक करून, कोणाला तरी मारहाण करून, देशविरोधी घोषणा मुद्दामून द्यायला लावून हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आंदोलनामध्ये जेनझीचा उद्रेक होईल, जेनझी जी आहे ती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल. की अभिजित हा परदेशी निधीवर काम करतो, अभिजितला कोणीतरी विदेशी हात त्याच्या मागे आहेत, अभिजित दिपके हा कॉकरोच जनता पार्टी चालवतो, त्याच्या मागे त्याचा राष्ट्रविघातक कारवाया करण्याचा, देशाविरोधी अवघ्या काही दिवसात चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीचा अभिजित दिपके जो आहे तो आता 6 जून रोजी भारतात म्हणजे दिल्लीमध्ये येणार आहे आणि आंदोलन करणार आहे. यासाठी त्यांनी खरं तर ॲडव्होकेट असीम सरोदे सर यांना संपर्क केला होता आणि संपर्क करून त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हेच आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आता ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहे. सर, अभिजित दिपकेने तुम्हाला संपर्क केला होता आणि खरं तर या आंदोलनासाठी त्यांनी तुम्हाला देखील आमंत्रित केलेलं आहे. नेमकी काय चर्चा झाली तुमची? अभिजितनी मला या दिल्लीतल्या आंदोलनासाठी 6 तारखेला बोलावलेलं आहे आणि आम्ही बरेच जण त्याला सपोर्ट करण्यासाठी जाऊ. जरी आमचं अजून प्रवासाचं सगळं निश्चित झालेलं नसलं तरी आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी ज्या चिंता व्यक्त केल्या जातात की आल्या आल्या विमानतळावरून अरेस्ट होणार का, तर मला सुद्धा ही भीती मनात माझ्या आहेच की त्याला अटक करू शकतात. परंतु अशी आताताई किंवा घाईनी कारवाई सरकार करेल असं मला वाटत नाही. एक जेव्हा आपण दुसरा विचार करतो पुन्हा तेव्हा हे लक्षात येते की कदाचित सरकार हे बघेल की त्याला किती पाठिंबा मिळतो, त्याच्यासोबत कोण कोण आहेत, त्याचं आंदोलन किती वाढते, कोणत्या दिशेने जाते आणि त्यानुसार त्याला अटक करायची की नाही हे ठरवलं जाईल. परंतु अटक होऊ शकते ही शक्यतासुद्धा आहे, कारण की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने त्यांच्या IT सेलच्या मदतीने एक नरेटिव्ह प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे की अभिजित हा परदेशी निधीवर काम करतो, अभिजितला कोणीतरी विदेशी हात त्याच्या मागे आहेत, अभिजित दिपके हा कॉकरोच जनता पार्टी चालवतो, त्याच्या मागे त्याचा राष्ट्रविघातक कारवाया करण्याचा, देशाविरोधी द्रोह करण्याचा विचार आहे, असं जे पसरवण्यात आलेलं आहे, गैरसमज करण्यात आलेला आहे, तो याचीच पार्श्वभूमी तयार करण्याचा हा प्रयत्न आहे की त्याला आल्यावर अटक करायची. त्यामुळे हे दोन्ही शक्यता आहेत, पण जास्त शक्यता आता मलाही वाटते की त्याला कदाचित लगेच अटक करता येणार नाही किंवा करणार नाही ते, आणि काही वेळ वाट बघून मग त्याच्यावर काय कारवाई करायची किंवा त्याची दखल कशी घ्यायची हे सरकार ठरवेल. नक्कीच. मात्र अभिजित दिपके असे देखील म्हणालेले आहेत की मला माहिती आहे मला अटक होऊ शकते, परंतु मला नागरिकांचा पाठिंबा देखील तितकाच मोठ्या प्रमाणात आहे आणि जास्तीत जास्त नागरिक या आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सध्या नीटचा विषय हा महत्त्वाचा मानलेला आहे. शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान, त्यांनी लगेच मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्याची आहे. कारण की हा आपण 30 लाख लोकांचा प्रश्न समजलो, 30 लाख विद्यार्थ्यांचा, तर त्यांच्या मागे समजा 2 पालक असे धरले तर 60 लाख पालक आणि 30 लाख विद्यार्थी असा खूप मोठा समूह आहे ज्यांच्यावर सातत्याने अन्याय झालेला आहे आणि सतत दिसलेला आहे की 2014 पासून प्रत्येक वेळेस सरकारला या परीक्षा, स्पर्धा परीक्षा असतील किंवा या नीटच्या परीक्षा या आयोजन करण्यामध्ये अपयश आलेलं आहे. प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये भ्रष्टाचार पुढे आलेला आहे. त्याचं म्हणणं अभिजित दिपकेचं हेच आहे की ज्या सरकारला एक परीक्षा नीट पद्धतीने व्यवस्थापन त्याचं करता येत नाही, त्या सरकारच्या हातात आपण देशाचं व्यवस्थापन दिलेलं आहे, हीच आपली चूक आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि ते या पार्श्वभूमीवर बरोबर आहे असं मला वाटते. त्यामुळे त्याला आत्ताच येण्याची गरज वाटली की आत्ता नीट परीक्षेचं हे घोटाळा पुढे आलेला आहे. याच्यामध्ये अनेक लोकांचे अगदी सरकारी स्तरावरून सुद्धा काही लोकांचे, प्रशासकीय लोकांचे नावं याच्यामध्ये येत आहेत जे ते इन्व्हॉल्व असल्यामुळे, आणि म्हणून त्यांनी आत्ताच आंदोलन छेडायचं असा विचार नक्की केलेला आहे. नक्कीच. मात्र या अभिजित दिपकेला जेव्हा तुमचा आणि त्यांचा फोन झाला, त्यावेळेस तुम्ही काय असा कायदेशीर सल्ला दिला की आत्ता येणं योग्य आहे किंवा नाही? कारण तुमच्यासोबतच त्यांनी विश्वंभर चौधरी सरांना निखिल वागळे सरांना देखील आमंत्रित केलंय. तुम्ही या संदर्भात या दिपकेला काही कायदेशीर सल्ला दिलाय? मला असं वाटत होतं की त्यांनी आता येऊ नये. यायचं असेल तर पूर्ण तयारी करून आलं पाहिजे. कारागृहात राहण्याची तयारी म्हणजे जेलमध्ये राहण्याची तयारी मानसिक केली पाहिजे. पण तो म्हणाला की माझी सगळी तयारी झालेली आहे, मला जेलमध्ये टाकलं तरी चालेल, कारण की आंदोलन तर शेवटी भारतामध्येच करावं लागेल. मी माझा स्वतःचा विचार करून, माझ्या शिक्षणाचा, भवितव्याचा विचार करून आंदोलन सुरक्षित पद्धतीने केलं तर मग त्याला काही अर्थ राहणार नाही.
मला रस्त्यावर उतरावं लागेल. हा जो ऑनलाईन पाठिंबा आहे त्याला मिळालेला, तेवढ्या मोठ्या करोडोच्या संख्येने खरोखर लोक त्याच्या मागे आहेत का, हे सुद्धा त्याला जोखायचं आहे, तपासायचं आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी निश्चय केलेला आहे, जेलमध्ये टाकलं तरी चालेल, दडपशाही झाली तरी चालेल, पण तो भारतात येणार असं त्यांनी ठरवलेलं आहे. तर ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर मदत करण्याचा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा आमची कायद्याचं काम करणारी टीम आणि दिल्लीमधली सुद्धा टीम जी वकिलांची आहे ती त्याच्या मदतीला तयार राहील. त्याला अनेक जण मदत करण्यासाठी तयार आहेत. महत्त्वाचा भाग हा आहे की काही त्यांनी नाव दिलेलं नाही कॉक्रोच. हे अत्यंत तुच्छ पद्धतीने आपल्या भारताचे सरन्यायाधीश जे आहेत त्यांनी वक्तव्य केलं. त्यांना काही संबंध नसताना, काही अधिकार नसताना किंवा काही गरज नसताना त्यांनी हे बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यातून कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झालेला आहे. फक्त त्यांनी ती वेळ बरोबर साधलेली आहे की तेव्हा कॉक्रोच जनता पार्टीचा उगम झालेला आहे. त्यामुळे जन्म या पक्षाला देणारे हे भारताचे सरन्यायाधीश सध्याचे ते आहेत. समजा अभिजितवर कारवाई करायची असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. मात्र असं वाटतंय का, की या आंदोलनामध्ये जेनझीचा उद्रेक होईल? जेनझी जी आहे ती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल, कारण आतापर्यंत काय झालं की जे आंदोलनं झाले म्हणजे इंदिरा गांधींनी जेव्हा भ्रष्टाचार आणि काय म्हणतो आपण त्याला अपारदर्शकता आणीबाणी लादली, तेव्हा सुद्धा जे विद्यार्थ्यांचंच आंदोलन झालं होतं तेव्हाच्या, आणि त्यांनी तेव्हा सत्ता उलटून टाकली होती. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुद्धा युवकांनीच आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं होतं. अरविंद केजरीवालचं नेतृत्व त्यातून पुढे आलं. त्याचा फायदा तेव्हा भारतीय जनता पक्षाला झाला आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं निर्भया प्रकरणानंतर. मग आता तसंच जर 15 वर्ष तुम्ही सत्ता भोगल्यावर तुम्ही फक्त जाहिरात करता, तुम्ही सरकारतर्फे लोकांच्या पैशाचा गैरवापर करता, तुम्ही कोणत्याही प्रकारे प्राधान्यक्रमाने काम करत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पर्यावरणाचे प्रश्न असतील, तुम्ही अत्यंत असंवेदनशीलपणे हाताळता. असं जर असेल आणि लोकांचा उद्रेक आता वाढला असेल, असंतोष वाढला असेल, राग आला असेल या सगळ्या व्यवस्थेचा, तर मग आता सुद्धा जेनझी असतील किंवा ही पिढी असेल आत्ताची, ही रस्त्यावर उतरेल नक्कीच. त्यांना परिवर्तन पाहिजे असेल तर तशा प्रकारचं असंतोषाचं एकत्रीकरण होऊ शकते आणि असेच आंदोलनं आत्तापर्यंत झालेले आहे. फक्त माझं मत असं आहे की आपण अहिंसक लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यावर भर दिला पाहिजे. अर्थात त्याच्यामध्ये सरकारतर्फे मुद्दाम काही जणांना घुसवून, दगडफेक करून, कोणाला तरी मारहाण करून, देशविरोधी घोषणा मुद्दामून द्यायला लावून हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याबद्दल सुद्धा अभिजितला अत्यंत सजगपणे लक्ष ठेवावं लागेल. असं वाटतंय का, की या आंदोलनातून कुठेतरी एक वेगळं वळण याला सगळं लागेल आणि त्यामुळे कुठेतरी ह्या अभिजित दिपके अडचणीत येईल? तर त्याचा दृष्टिकोन आणि त्या अभिजितची मानसिकता ही कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्ताने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे की त्याला हे व्यवस्था परिवर्तन झालं पाहिजे असं वाटतं. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही दोष आहे असं मला दिसत नाही. पण मी जसं सांगितलं की मुद्दाम आंदोलन बदनाम करण्यासाठी काही जणांना घुसवणं, ते आंदोलन वाईट आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करणं हे होऊ शकते. आता ते कोणाच्या हातात बरेचदा नसते. त्यामुळे ते वाईट वळणावर न्यायचं की नाही न्यायचं हे राजकीय लोकांचं कर्तृत्व आहे. त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. उलट आता जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि अभिजित येणार आहे, कॉक्रोच जनता पार्टी त्यांनी काढली आहे, ऑनलाईन का असेना, पण त्याला महत्त्व देऊन त्यांनी त्याला चर्चेसाठी बोलावलं. पंडित नेहरू असते त्यांनी असं केलं असतं, किंवा तुमचा एवढा राग का आहे, तुम्ही एवढे नाराज का आहे, या माझ्याशी बोला, मी तुमच्या युवकांचे सगळे प्रश्न समजून घेतो, असं त्यांनी मोठेपणा दाखवला असता. पण नरेंद्र मोदी हे अत्यंत कमकुवत मनाचे व्यक्ती असल्यामुळे ते कदाचित तसं करणार नाही. त्यांनी खरं तर त्याला बोलवायला पाहिजे, त्याशी चर्चा करायला पाहिजे आणि तुमचे प्रश्न कोणते आहेत मला लिहून द्या, आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सहभाग घ्या याच्यामध्ये, प्रशासकीय सगळ्या कामांमध्ये सुद्धा, आणि आपण एकत्र मिळून काम करू. अशी व्यापक भूमिका घेतली तर कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्याची कोणाला गरज राहणार नाही. नक्कीच. मात्र काही दिवसात जे आहे, म्हणजे अवघ्या काही दिवसांमध्ये याचे फॉलोअर्स जे आहे कॉक्रोच जनता पार्टीचे झपाट्याने वाढत होते आणि ते फॉलोअर्स आता कमी नाहीयेत, परंतु आहे ते स्थिर स्थावर झालेले आहेत. काय वाटतं नेमकं कारण याचं? आता फॉलोअर्स का थांबले असतील? सुरुवातीला जी भूमिका अभिजितनी मांडली कॉक्रोच जनता पक्ष काढून, ती अनेकांना पटलेली आहे. आजच्या युवकांमध्ये, आजच्या पिढीमध्ये जर तो राग खरोखर असेल, लोकशाही चांगली झाली पाहिजे असं वाटत असेल, त्यांनी तो सपोर्ट दिलेला आहे. तो सपोर्ट कमी होत नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे. भारतीय जनता पक्ष मनातून हादरलेला आहे पक्ष,
कारण की प्रचंड पैसा खर्च करून त्यांनी एक मॅन्युफॅक्चर्ड सपोर्ट तयार केलेला आहे आणि अभिजितला मिळालेला सपोर्ट हा अत्यंत नैसर्गिक स्वरूपाचा आहे. तर नॅचरल सपोर्ट व्हर्सेस मॅन्युफॅक्चर्ड सपोर्ट अशी ही लढाई आहे आणि त्यामुळे अभिजितला सपोर्ट कायम जेवढा दिला होता त्यांनी काही कमी होत नाही आहे ती संख्या, ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यातूनच त्याचं आंदोलन भारतात तो आला तर वाढणार आहे असं मला वाटतं. तुम्ही जाणार आहे 6 तारखेला या आंदोलनात? त्यांनी मला आमंत्रित केलेलं आहे 6 तारखेला. आम्ही ठरवतो आहे. माझा मित्र डॉक्टर विश्वंभर चौधरी याला सुद्धा त्यांनी फोन केला. ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघेंनाही फोन केला. आम्ही सगळेच जण तसा सपोर्ट आमचा आहे. प्रत्यक्ष त्या दिवशी जायचं का हे आम्ही ठरवतो. नक्कीच आपण जर पाहिलं तर खरं तर 6 तारखेला हा अभिजित दिपके येणार आहे आणि त्याला पाठिंबा जो आहे तो आता ॲडव्होकेट असीम सरोदे सर यांनी दर्शवलेला आहे. मात्र जायचं की नाही आता आम्ही ठरवतोय असं देखील त्यांनी सांगितलंय. खरं तर या 6 जूनला नेमकं कशा पद्धतीने हे आंदोलन होणार आणि यावर सरकारची भूमिका काय होणार हे चित्र काही दिवसात स्पष्ट होणार. प्रियंका परदेशी story.com पुणे.